अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात देशभरातील कथित पेपरफुटी प्रकरणे आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ तिवसा शहरात सर्वपक्षीय एकदिवसीय बंद पाडण्यात आला। व्यापारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बहुतेक प्रतिष्ठाने बंद ठेवली। पेट्रोल पंप चौकात झालेल्या निषेध सभेत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। दरम्यान काही आंदोलकांनी काही काळ राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले। मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। आंदोलन शांततेत पार पडले असून मोठ्या संख्येने नागरिक व विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। त्यामुळे आपल्याला हे आंदोलन आहे, हा जो निषेध मोर्चा आहे, हा निषेध मोर्चा आपल्याला शांततेत कोणत्याही प्रकारचं या आंदोलनाला गालबोट लागेल जागाच नव्हती, त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं। जो शिकलेलाच नाही तो शिक्षणावर काय बोलू शकेल। या देशाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। 2014 पासून या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आहे आणि आज 12 वर्ष झाले त्यांच्या सरकारमध्ये 90 वेळा मुलांचा पेपर लीक झाला आहे। आता या देशामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पेपर लीक झाले आणि जेव्हा पोरं प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पोरांना अराजक म्हणतो, देशाचा शिक्षण मंत्री पोरांना आतंकवादी म्हणतो आणि देशाचा प्रधानमंत्री जो अशिक्षित आहे तो मुलांशी बोलतच नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सोनम वांगचुक सारखा एखादा वैज्ञानिक जेव्हा रस्त्यावर उतरून जंतर मंतरमध्ये उपोषण करतो, गेल्या 22 दिवसापासून उपोषण करताय, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना उपोषण सुद्धा करत नाही, म्हणजे उपोषण सुद्धा करू देत नाही। ज्या प्रकारे एखादी डेड बॉडी उचलून नेल्या जाते त्या प्रकारे नरेंद्र मोदीच्या हुकुमशाही पद्धतीने त्यांना जंतर मंतरच्या उपोषणावरून पांढऱ्या कपड्यामध्ये हटवण्यात आलं आणि त्यानंतर या देशातल्या प्रत्येक तरुणाने, विद्यार्थ्याने ठरवलं आम्हाला या देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तर पाहिजेच, पण त्यासोबत नरेंद्र मोदीचा सुद्धा राजीनामा पाहिजे। म्हणून आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पेट घेत आहे आणि त्याच प्रकारे आज तिवसामध्ये सुद्धा या आंदोलनाचा एक इशारा इथल्या विद्यार्थ्यांनी दिला। इथे आंदोलन आयोजित करण्यात आलं आणि नरेंद्र मोदीला हे आव्हान करण्यात आलं की जास्त दिवस तुमची सत्ता टिकून राहणार नाही आणि आम्ही आता विद्यार्थ्यांवर हा अन्याय कदापिही सहन करणार नाही। जिंदाबाद।